आणखी 5 सभा ठाण्यामध्ये मला करायची आहे, त्यामुळे मी जास्त वेळ आपला घेणार नाही, कारण प्रचाराचं देखील रणधुमाळी सुरू आहे. आजच्या या प्रभाग क्रमांक 28 आणि 27 या दोन्ही पॅनलमधील उमेदवार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार शैलेश पाटील, अंकिता विजय पाटील, दीपाली उमेश भगत, अमर ब्रह्मा पाटील आणि 28चे अधिकृत उमेदवार दीपक नामदेव जाधव, दर्शना चरणदास म्हात्रे, सौ सुनीता गणेश मुंडे, रमाकांत दशरथ पडवी या सर्व 8 अधिकृत उमेदवारांच्या प्रचार सभेला उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दिवा भागातील मतदार बांधवांनो आणि भगिनींनो, प्रचाराचा अंतिम टप्पा या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. सगळीकडेच प्रचार सुरू आहे, परंतु आपल्याला सांगू इच्छितो, या ठाणे महापालिका हद्दीमध्ये एक भगवं वादळ निर्माण झालेलं आहे आणि सगळीकडे एक भगवी लाट निर्माण झाली आहे. या ठाण्याचा विकास शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने, अरे बाबा 23 तारखेसाठी ठेवा काहीतरी, 23 तारखेला आपला रिझल्ट आहे ना ते. बस 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 झाला. वरती कोण आहे का? नाही, अरे बाबा ते फटाके आपले आहेत का दुसरे? भाषण बंद करायसाठी लावले नाही ना? ते आता शिवसेनेच्या लाटेप्रमाणे थांबणार नाही. बरं, धन्यवाद. गेले 25 वर्ष शिवसेना ठाण्यात काम करते आहे. शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आपल्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या ठाण्यामध्ये विकासाला सुरुवात केली. आपण सगळ्यांना माहीत आहे, आनंद दिघे साहेब या ठाण्यामध्ये, जिल्ह्यामध्ये प्रत्येक वाड्या पाड्यावर, शहरामध्ये, भागाभागामध्ये, लोकांच्या घराघरामध्ये, लोकांच्या मनामनामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं हे आपल्या सगळ्यांना माहीत. आणि म्हणून दिघे साहेबांच्या तसबिरीचं पूजन केल्याशिवाय आपला कार्यक्रम सुरू होत नाही. हे आपलं दैवत म्हणून बाळासाहेब आपलं दैवत, दिघे साहेब आपलं दैवत आणि आम्हा सर्व शिवसैनिकांना प्रेरणा देणारं, स्फूर्ती देणारं हे बलस्थान आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतोय, त्यांच्या पुण्याईमुळे, शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे या ठाण्यामध्ये 25 वर्ष शिवसेना काम करते आहे. काही लोक म्हणतात की शिवसेना स्वप्न दाखवते, खोटी आश्वासनं देते आणि निवडून येते. मला सांगा, खोटी स्वप्न दाखवून एकदा दोनदा माणूस निवडून येऊ शकतो? सातत्याने 25 वर्ष शिवसेना निवडून येते, ती केवळ कामाच्या जोरावर, केवळ कामाच्या जोरावर. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, आपले सगळे पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत करत असतात. हा एकनाथ शिंदे तुमच्यासमोर आज उभा आहे, या राज्याचा मंत्री म्हणून, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून, या राज्याचा विरोधी पक्ष नेता देखील होण्याची संधी आणि मान मला शिवसेनेमुळे, बाळासाहेबांमुळे मिळाला, तुमच्या सर्वांच्या सदिच्छांमुळे मिळाला. पण आजही हा एकनाथ शिंदे मंत्री असताना देखील आपल्या सगळ्यांना माहीत आहे किती तास काम करतो. 18 ते 20 तास काम हा एकनाथ शिंदे करतो आणि म्हणून माझे सर्व कार्यकर्ते देखील तसंच काम करतात. निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना काम करते. एखादी आपत्ती आली, एखादी दुर्घटना झाली, कुणाला रक्त पाहिजे, कुणाला ॲम्ब्युलन्स पाहिजे, कुणाला हॉस्पिटलची मदत पाहिजे, कुणाला पोलीस स्टेशनची मदत पाहिजे, कोण मदतीला धावून येतो? केवळ तो शिवसैनिक आणि शिवसेना. हे समीकरण आपलं गेल्या अनेक वर्षापासूनचं आहे. आणि त्यावेळेस इतर लोक कुठे असतात आपल्याला माहीत नाही. जेव्हा 26 जुलैचा पूर आला तेव्हा मी स्वतः आणि काही लोक, बरोबर ना, आम्ही ब्रह्माशेठ, रमाकांत, आम्ही बोटी घेऊन आलो होतो ठाण्यावरून. बोटी घेऊन आलो, इकडे बघितलं तर या 2-2 माळ्यापर्यंत पाणी आणि एवढी भयानक परिस्थिती या ठिकाणी होती. तेव्हा कुठे गेले होते?
हे सगळे लोक आज दिव्यामध्ये येतात, सगळ्या पक्षाची लोक येतात, पदाधिकारी, मुख्यमंत्री सगळे दिव्यावर येतात, तेव्हा भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे कुठे होती? तेव्हा होता तो फक्त मदतीला धावून येणारा शिवसैनिक होता. हे कदापि तुम्हाला विसरता येणार नाही, हे कदापि तुम्हाला विसरता येणार नाही. एवढंच मी आपल्याला सांगतो. या दिव्यामध्ये आपल्याला या दिव्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, या दिव्यासाठी काहीतरी द्यायचं आहे. यासाठी आपण काय करायचं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. या अनधिकृत इमारती आहेत, त्या इमारती देखील आज आपल्या सगळ्यांना माहीत आहे. काही इमारतींना नोटिसा दिल्या जातात, काही इमारती यापूर्वी तोडल्या देखील. परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो, शिवसेनेमुळे क्लस्टरचा निर्णय झाला आहे. क्लस्टर म्हणजे जेवढ्या अनधिकृत इमारती आहेत त्या अधिकृत करण्याचं काम शिवसेना करते आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सांगतो, हे सगळं संकट जेव्हा येतात तेव्हा इतर लोक कुठे होत जातात? जेव्हा आपण पाहिलं की या ठिकाणी दिवा स्टेशन जवळ रेल रोको झाला, हजारो लोक जमा झाले होते, त्यांचा उद्रेक झाला होता, तेव्हा हे लोक कुठे होते? तेव्हा हाच एकनाथ शिंदे त्या गर्दीमध्ये गेला, शिवसेना त्या गर्दीमध्ये गेली, खासदार आमदार आपले पदाधिकारी गेले. जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी शिवसेना काम करते. हा फरक इतर पक्षात आणि आपल्या पक्षामध्ये आहे. आणि म्हणून निवडणुका असल्या नसल्या तरी शिवसेना काम करत असते. शिवसेनेचं हेच वैशिष्ट्य आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण. बाळासाहेबांनी आपल्याला हा मंत्र दिला आहे आणि त्या मंत्राप्रमाणे आपण काम करत असतो. आणि म्हणून हा तर जिल्हा आनंद दिघे साहेबांचा आहे. या जिल्ह्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी एवढा कामाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे की त्यांच्या पुण्याईमुळे आपण पुढे जातोय. आज या जिल्ह्यामध्ये पाहतोय, ठाणे महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर या सगळ्या महापालिका आणि नगरपालिकांमध्ये केवळ शिवसेनेचा भगवा डौलाने फडकतोय. हे का फडकतोय? सगळे मंत्री, मुख्यमंत्री त्या पूर्वीचे देखील, आघाडी सरकारचे देखील या जिल्ह्यावर डोळे लावून बसायचे. आजही सगळ्यांना जिल्हा पाहिजे, सगळ्यांना ठाणे पाहिजे. सगळ्या युत्या आघाड्या होत चालल्यात. सकाळी राष्ट्रवादी जे भाषण करते तेच संध्याकाळी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री करतात. हा फरक आहे. काय चाललंय? त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या आतून छुप्या युत्या चालू आहेत. पण आपल्याला त्याची चिंता नाही, आपल्याला त्याची चिंता नाही. मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी म्हणाले की डम्पिंग मी हटवणार, मला महापालिकेची सत्ता द्या. ते राज्याचे तुम्ही प्रमुख आहात, तुमच्याकडे सर्व अधिकार आहेत, तुम्ही सर्व आहात, तुम्ही ताबडतोब हटवून टाकलं पाहिजे. तुम्हाला महापालिकेची सत्ता कशासाठी पाहिजे? सत्ता तर तुम्हाला राज्याची दिलेली आहे. आणि त्याचबरोबर MMRDAच्या माध्यमातून तळोजा येथे जे सामूहिक डम्पिंग ग्राउंड ते अद्याप किती वर्ष लटकलेलं आहे, ते पूर्ण करण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं पाहिजे. डम्पिंग तर आपल्याला मी सांगतो, यापूर्वी देखील डायघरच्या इकडे प्रकल्प होत होता, कोणी स्थगिती दिली? त्यावेळी कोण सरकारमध्ये होतं हेही आपल्याला बघा. शिवसेना काम करते, त्याला स्थगिती द्यायची, त्याचं काम थांबवायचं. आणि मी मंत्री झाल्यानंतर आपल्याला मी सांगेन, जेव्हा आपल्या खदानीमध्ये वन खात्याच्या जमिनीमध्ये आपल्याला जागा मिळवण्याचं काम, मग भोपाळ, नागपूर, दिल्ली हा सगळा प्रवास करून या ठिकाणी ती जागा मिळवण्याचं काम शिवसेनेने केलंय. आणि तुम्हाला माझा शब्द आहे की लवकर तात्काळ हे डम्पिंग हटवून त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ठिकाणी पाठवल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हा शब्द आमचा. कारण महापालिकेत कुणाची सत्ता येणार आपल्याला माहित आहे. महापालिकेमध्ये केवळ शिवसेनाच सत्तेवर येणार. ही काळ्या दगडावरची भगवी रेगा. त्याला कुणी ज्योतिषाने सांगण्याची आवश्यकता नाही, कारण शिवसेना काम करते. चांगले भले मोठे रस्ते या ठिकाणी आपल्याला मी सांगेन, रमाकांत मडवी जेव्हा नगरसेवक होते 12 कोटीचे रस्ते पाईपलाईन केली, 48 कोटीचे नाले केले, 65 कोटीचे रस्ते केले. त्यानंतर आजही रस्ते मला वाटतं 100 कोटीपेक्षा जास्तीचे रस्ते दिवा भागामध्ये सुरू आहे. त्याला मंजुरी मिळाली, मंजूर झालेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी 6 कोटीचे मला वाटतं इकडे रस्ते सुरू आहेत ह्या भागामध्ये, बरोबर ना? मुंब्रा कॉलनी ते लवकर 6 कोटी नाही
तुम्हाला सांगतो. त्याचबरोबर आपण या ठिकाणी नंतर सांगतो काय देणार आहे. पाणी मी तसं बाकी लोकांसारखं खोटं आश्वासन नाही देणार. पाणी वाढवण्याचं जे 6 MLD पाणी वाढवलंय, परंतु आपल्याला मी सांगतो अद्याप पाणी मिळत नाही लोकांना पुरेसं, ही वस्तुस्थिती आहे. आणि या दिवा भागामध्ये पुरेसं आणि मुबलक पाणी, दररोज पाणी शिवसेना देण्याचं काम केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हा शब्द पालकमंत्री म्हणून माझा आहे. आणि म्हणून पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, 45 कोटीचा प्रस्ताव पाणी खात्याचा दिला आहे. 320 कोटीचा प्रस्ताव निस्सारांचा आपण बनवलाय. या ठिकाणी TMT आणि KDMCच्या बसेस कल्याण डोंबिवलीकडे ठाण्याकडे जाण्यासाठी पाहिजे ना तुम्हाला, त्या देखील देण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. ही कामं शिवसेना करणार आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं आपल्याला सांगतो, या दिवा भागाची वेगळी प्रभाग समिती शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. प्रभाग समिती वेगळी करण्याचा अधिकार हा शिवसेनेचा आहे. त्याला राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. महापालिका ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि माझं आयुक्तांशी बोलणं झालंय, प्रभाग समिती वेगळी करण्याचा निर्णय झालाय आणि त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. नुसती प्रभाग समिती वेगळी करून आम्ही थांबणार नाही, तर या ठिकाणी रस्ते, दिवाबत्ती, पाणी, शौचालय, लाईट, उद्यान, गार्डन, मैदान, ह्या सगळ्या गोष्टी, हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी देण्यासाठी फंड देखील या महापालिकेमध्ये राखून ठेवण्याचं काम शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द माझा आहे तुम्हाला. आणि तुम्हाला माहीत आहे, मी शब्द देतो तो पूर्ण करण्याचं काम करत असतो. हे गेल्या अनेक वर्षापासूनचं नातं आपलं आहे. आणि म्हणून खोटं आश्वासन देण्याचं बिलकुल आपल्याला आवश्यकता नाही. खोटं बोलून तुमच्याकडे खोटं बोलायचं, रेटून बोलायचं, हे धंदे कधीच आम्ही केले नाही. काही लोक म्हणतात MMRD हे दिवा दत्तक घेणार. मग निवडून आलेले लोक काय आहे, ते गोट्या खेळणार? आताच दत्तक घ्या, आताच निधी द्या, भरपूर पैसे द्या, विकास करा, लोकांचं भलं करा. राज्यात ज्यांची सत्ता आहे त्यांनी महापालिकेमध्ये सत्ता द्या, मग मी हे करतो, मी ते करतो, हे काय चाललंय? आणि म्हणून आपल्याला माझा शब्द आहे, पूर्वी देखील इकडे कल्याण डोंबिवलीच्या महापौरांना नाही बोलवलं तुम्ही? हा, कल्याण डोंबिवलीचे महापौर तिकडे गाजरं वाटत बसले. तुम्ही वाटले ना इकडे गाजरं? गाजरं वाटली तुम्ही. त्यामुळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, गाजर दाखवण्याचं काम शिवसेना कधी करणार नाही आणि शिवसेनेने कधीच केलं नाही. शैलेश पाटील जेव्हा या ठिकाणी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी सांगितलं मला निधी 5 कोटी पाहिजे. त्यांना किती निधी दिला? 30 कोटीचा निधी त्यावेळेस देखील आपण दिला. त्याचबरोबर या ठिकाणी जी शास्ती दंड लावलेला आहे तो देखील दंड माफ करण्याचं काम, निश्चितपणे त्यासाठी प्रयत्न करण्याचं काम शिवसेनेने केलंय. हे आजही मी छाती ठोकपणे सांगतो. काही लोक म्हणतात शास्तीचा निर्णय झाला नाही, 1 महिन्यानंतर मुख्यमंत्री बोलले. अरे त्या शास्तीच्या कमिटीमध्ये हा तुमचा एकनाथ शिंदे तिकडे आहे शास्तीच्या कमिटीत. आणि त्यांना सांगितलं हे गोर गरीब लोक राहत आहेत, सर्वसामान्य माणसं राहत आहेत, कुठून शास्ती भरणार 200 पट. आणि तो रद्द करण्याचं काम, त्याचं श्रेय देखील शिवसेनेचा, इतर कुणाला ते घेता येणार नाही. आणि लोकांना द्या ना, लोकांना द्या. त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांनी 500 फुटापर्यंतच्या घराचं टॅक्स माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. 500 ते 700 फुटाच्या घरांना सवलतीच्या दरामध्ये कर लावण्याचा निर्णय देखील घेतला. हे कुणासाठी? गोरगरिबांसाठी. आज आपल्याला माहित आहे गोरगरीब सर्व कर भरत असतात. हा कर, तो कर, महापालिकेचा, राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा कर भरून भरून माणूस थकून गेला आहे. मग त्याच्या जीवनामध्ये थोडासा जर आनंद देण्याचं काम केलं तर काय गुन्हा केला? लगेच असं कसं होऊ शकतं? टॅक्स माफ कसं करू शकतात? का नाही करू शकत? का सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये थोडंसं सवलत देण्याचं काम का करू शकत नाही? शिवसेनेने ते केलं आणि करून दाखवलं. आणि या महापालिकेच्या महासभेमध्ये, पहिल्याच महासभेत तो निर्णय शिवसेना घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण उद्धवजींचा आदेश आहे. आज आपण पाहतोय
नोटबंदीमुळे महिला भगिनीने काय त्रास झालाय की नाही? नाही झालाय? झाला नाही? अरे आपल्या महिला भगिनी दर महिन्याला थोडे थोडे पैसे बाजूला करून ठेवतात, डब्यामध्ये ठेवतात, इकडे ठेवतात, कपाटात ठेवतात, इकडं तिकडे सगळं ठेवत असतात, बरोबर का नाही? ठेवता की नाही? का ठेवतो आपण? कधी बाबा रात्री अपरात्री कधी दुखलं खुपलं, काय हॉस्पिटल आहे ते कधी आपल्याला पुढे करायला आपल्याला ताबडतोब मदत होते का? रात्री 2 वाजता बँकेत जाऊन पैसे काढू शकतो आपण. कधी रात्री आपत्ती कधी येते, संकट कधी येतं, कोण सांगू शकत नाही. आणि मग असे पैसे ते काय ब्लॅक मनी होता? ते काय काळे पैसे होते? ते पण पैसे आपले धनाधन बँकेमध्ये जमा करायला लावले. जमा करा. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंतप्रधान साहेब जमा करणार होते. झाले का? 15 लाख रुपये जमा करणार होते सगळ्या खात्यात. नाही झाले? नाही झाले? ठाण्यात झालेत. अरे मग तुमच्याकडे नाही झाले? मग आता त्यांची जागा तुम्ही दाखवायला पाहिजे. ज्या लोकांनी आश्वासन दिलं 15 लाख रुपये त्या खात्यामध्ये जमा होणार, 15 लाख तर जाऊ द्या, ते तर बाजूला राहिले. आपले मेहनतीचे पैसे देखील बँकेमध्ये जमा करायला लावले. आणि आपण बँकेत समोर उभा राहून पैसे किती काढायचे? रांगेमध्ये किती पैसे मिळायचे? 2000 ATM मध्ये, 4000 बँकेमध्ये. काय करणार 4000 आणि 2000 मध्ये? सांगा. आपलेच पैसे बँकेमध्ये रांगेत उभं राहायचं, परंतु पैसे काढायचे नाही, आपल्या हक्काचे पैसे. जगामध्ये असं पहिलं उदाहरण झालंय. पहिल्यांदा आपलेच पैसे काढायला बंदी. आज कितीतरी लोक रांगेमध्ये उभे राहून मरून गेले. या देशामध्ये शेकडो लोक मेली. काय त्यांचा गुन्हा होता? काय त्यांचा दोष होता? काहीच बोलायचं नाही कोणी. बोललं की देशद्रोह, दिलं की सगळं. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी सडेतोड भूमिका मांडली आणि जो लोकांना त्रास होत होता त्याला वाचा फोडण्याचं काम केवळ शिवसेनेने केलं, उद्धव ठाकरे साहेबांनी. आणि म्हणून शिवसेना सर्वसामान्य माणसाच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा पक्ष आहे. आणि म्हणून या ठिकाणी शिवसेना सर्वसामान्य माणसाचे अश्रू पुसण्याचं काम करते. निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेना काम करत असते. आणि म्हणून शिवसेनेला लोक निवडून देतात. 25 वर्ष शिवसेना काम करते आहे. ठाण्याला जसा विकास झाला तसाच विकास या दिवा भागामध्ये केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हा शब्द तुम्हाला देतो मी. या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आज कितीतरी लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे या ठाण्यामध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक नगरसेवक शिवसेनेमध्ये आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, बाकी सगळ्या पक्षाचे कुठलाही पक्ष शिल्लक नाही. काही पक्षांना जाहिराती काढाव्या लागल्या उमेदवारांसाठी. जाहिराती. सगळा पक्ष रिकामा झाला, शिवसेनेमध्ये दाखल झाला. का तर शिवसेना या ठिकाणी काम करते, दिलेला शब्द पाळते. आज राजकांत पाटील इकडे आलेले आहेत. त्यांनी देखील माझ्याकडे आले, मला भेटले. मी म्हणालो तुम्हाला काय पाहिजे? बोल काही नको, मला दिव्याचा विकास पाहिजे आणि तुम्ही मला माझ्या मागे उभे राहा. कुठली अट शर्त काही नाही. पण त्यांना विश्वास आहे की शिवसेना या दिवा भागामध्ये काम करेल, विकास करेल. कारण महापालिकेमध्ये शिवसेना सत्तेवर येणार आहे. महापौर शिवसेनेचा बसणार आहे. मग या भागात देखील आटीच्या आटी नगरसेवक शिवसेनेचे असतील तरच या ठिकाणी विकास होईल असा विश्वास त्यांना आहे. आणि म्हणून या भागातले आटीचे आटी लोक शिवसेनेचे नगरसेवक म्हणून आपल्याला निवडून द्यायचे आहे. आणि मी पालकमंत्री म्हणून आपल्या सोबत आहे. खासदार आहेत, आमदार आहेत, सगळी लोक आहेत आपल्या सोबत. काळजी करण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्हाला माहीत आहे अनेक कामं या ठिकाणी केली. दिवा तुमचं काय खासदार बोलले आता इथे थांबायचा होता ना. दिवाला गाडी थांबवली ना, फास्ट ट्रेन थांबवली ना. दिलेला शब्द कुणाचा होता? शिवसेनेचा होता. त्याची दखल खुद्द रेल्वे मंत्र्यांनी देखील घेतली. त्यांनी तिकडून नाव देखील घेतलं, पालकमंत्री, खासदार यांचं सगळ्यांचं. आज या ठिकाणी दिवा CST देखील सुरू करण्याचा प्रयत्न शिवसेना करते. आणि दिवा CST सुरू झाल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हा देखील आपल्याला शब्द मी या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करीन, उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली
या ठिकाणी ठाणे शहराचा विकास सुरू आहे. आज आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, बाळासाहेब जेव्हा होते, बाळासाहेबांनी ठाण्यामध्ये गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, स्टेडियम, कला दालन सगळं सगळं दिलं. मेडिकल कॉलेज आहे आपलं, छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे, चिंतामणराव देशमुख IAS प्रशिक्षण योजना, म्हणजे IAS घडवण्याचं काम शिवसेना महापालिकेच्या माध्यमातून करते आहे. असे अनेक प्रकल्प आज ठाण्यामध्ये झालेत, अनेक प्रकल्प या ठाण्यात येणार आहेत. आणि म्हणून उद्धव ठाकरे साहेब बारीक लक्ष ठेवून असतात. आपल्या सगळ्यांना माहीत आहे, निवडणुका नसल्या तरी ते ठाण्यात येतात, कल्याण डोंबिवलीमध्ये येतात. आदित्य ठाकरे देखील या सर्व विकासामध्ये मार्गदर्शन करत असतात, कारण एक जिव्हाळा, आपुलकी या ठाण्याबद्दल आपल्या आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब असतील, आदित्य ठाकरे असतील, या सगळ्यांना आहे. कल्याण डोंबिवली देखील अनेक वेळा ते आले, तेव्हा निवडणुका नव्हत्या, परंतु निवडणुका नसल्या तरी सुद्धा आपण बांधील आहोत. बांधिलकी आपली सर्वसामान्य लोकांच्या बरोबर आहे, आणि म्हणून तिकडे देखील ते स्वतः येतात. हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. म्हणजे निवडणुका झाल्या की सगळे गायब होतात, परंतु दिसते ती केवळ शिवसेना आणि शिवसेनेचे आपले नेते. हा फरक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून आपल्याला एकच सांगेन, शिवसेनेशिवाय पर्याय नाही. आज आपल्याला एकच उदाहरण सांगेल, लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये देखील आपली युती तुटली. युती तुटल्यानंतर सगळ्या मैदानामध्ये उतरले. आपण गाफील होतो, आपल्याला वाटलं नव्हतं की युती तुटेल, युती तोडतील, परंतु युती तुटली. आपण गाफील असताना, आपल्याकडे वेळ कमी असताना देखील एकीकडे प्रधानमंत्री, केंद्रातले मंत्री, इतर राज्यातले मुख्यमंत्री, तिकडचे मंत्री, सगळे मंत्री, सगळे सगळे इकडे महाराष्ट्रात उतरले. सगळी सत्ता, संपत्ती, यंत्रणा सगळी. आणि दुसरीकडे फक्त उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या बरोबर आपण सगळेजण. या परिस्थितीत देखील 63 आमदार शिवसेनेचे निवडून आले, हा इतिहास आहे. आणि म्हणून शिवसेना लाटेवर निवडून येत नाही, शिवसेना कामावर निवडून येते. शिवसेना केलेल्या विकास कामांवर पुढे जाते. तुम्हाला सांगू इच्छितो, मला माझ्या मतदारसंघात देखील केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग साहेब आले होते. त्यांच्यावर अजून 2 मंत्री होते. ते म्हणाले, इथे भारतीय जनता पार्टी का ही आमदार होना चाहिए. लोकांना मी विचारलं, आता अभी तो राजनाथ सिंह साहब आए हैं, वो उन्होंने भाषण दिया है, अब तो आप वोट तो बीजेपी को देंगे. सगळे उत्तर भारतीय म्हणाले, राजनाथ सिंह आए हैं, भाषण देके चले गए हैं, हमें भाषण दिया है, राशन नहीं देंगे वो, हम खाली. तुम्हाला विश्वास बसणार नाही, एवढं सगळं केलं तरी सुद्धा तुमचा हा एकनाथ शिंदे 1 लाखापेक्षा जास्तीच्या मताने निवडून आला. हे कामामुळे आणि केलेल्या कष्टामुळे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. येणारा भविष्यकाळ हा केवळ शिवसेनेचाच असणार आहे. या सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे साहेबच पाहिजेत. त्यामुळे येणारा भविष्य काळ हा शिवसेनेचा असणार आहे, आणि ही त्याची नांदी आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या महाराष्ट्रावर देखील शिवसेनेचा भगवा झेंडा डौलाने फडकल्याशिवाय राहणार नाही. त्याची सुरुवात या ठाणे महापालिका, मुंबई महापालिका, या सगळ्या महापालिकांनी होणार आहे. आणि म्हणून येत्या 21 तारखेला आपण सगळ्यांनी काही बघायची आवश्यकता नाही. 4चं पॅनल आहे, त्यामुळे नावं शोधत बसू नका. 4च्या पॅनलमध्ये 4 धनुष्यबाणाच्या समोरची बटणं दाबा आणि शिवसेनेला विजयी करा. 27 आणि 28 पॅनलमध्ये 8चे 8 धनुष्यबाण सुटले पाहिजे, दुसरं काहीच तिकडे दिसता कामा नये, ही विनंती करतो आणि दिव्याचा विकास करण्याचा शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना.